नाशिक विभागामध्ये 83% पाऊस पडलेला आहे, पुणे विभागामध्ये 87% पाऊस पडलेला आहे, मराठवाडा विभागामध्ये 77% पाऊस पडलेला आहे आणि विदर्भामध्ये 73% पाऊस पडलेला आहे। राज्यामध्ये एकूण पावसाची सरासरी 94% एवढा पाऊस पडलेला आहे। विदर्भामध्ये पाऊस हा कमी दिसतोय, कोकणामध्ये पाऊस हा जास्त आहे आणि निश्चित प्रकारे पेरणीच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर राज्यात आपल्याला आज अखेर सरासरीच्या साधारणतः 84% पेक्षा जास्त पेरणी ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे। पेरणीमध्ये अमरावती विभागामध्ये आघाडी आहे, 92% पेरणी आहे आणि सर्वात कमी पेरणी ही ठाणे विभागात झालेली आहे। आणि निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की यावर्षी मकेचं प्रमाण, मकेची पेरणी ही सर्वात जास्त मका आणि सूर्यफुलाची झालेली आहे आणि त्यामध्ये निश्चित प्रकारे सूर्यफूलच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये काही तक्रारी पण काही उगवण्याच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये होत्या। त्या बाबतीमध्ये बऱ्याचशा कंपन्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अनेक साधारणतः 85 कंपन्यांवरती आपण FIR दाखल केलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचं बियाणं ताबडतोब तिथं बदलून द्या आणि त्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे मदत करण्याचा निर्णय हा शासनाने निश्चित प्रकारे घेतलेला आहे। सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर साधारणतः आज अखेर साधारणतः 45 लाख 10 हजार हेक्टर एवढी पेरणी ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे आणि एकूण तक्रारीचं जर पाहिलं साधारणतः तक्रारीमध्ये एकूण साधारणतः 24,000 हेक्टर एवढ्यावरती सोयाबीन बियाण्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत। त्या बाबतीमध्ये आमचे सगळेच कृषी अधिकारी, खालचा आमचा सगळा कृषी स्टाफ हा फील्डवर आम्ही सर्वांनी कालच सरकोट काढलेला आहे आणि शेतकऱ्यांना जिथे मदत करता येईल, जिथे शेतकऱ्यांना सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे घेतलेला आहे। खताच्या बाबतीमध्ये सुद्धा आज अखेर आपल्याला माहिती आहे की खत हे राज्यामध्ये खताचा साठा हा आपल्याला जी आपली मागणी त्याप्रमाणे उपलब्ध आहे। आज अखेर त्यापैकी आज अखेर जर शिल्लक पाहिला तर युरियाचा साठा आपल्याकडे शिल्लक आहे। DAP, MOP संयुक्त खते हे सांगायचं तात्पर्य की खताच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी कुठेही घाबरण्याचं कारण नाही। आज आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये खताचा साठा पण आपल्याकडे व्यवस्थित आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे यावर्षी तो अजूनही आपण पावसाची अपेक्षा काही ठिकाणी करतोय आणि पाऊस जास्त कमी प्रमाणामध्ये काही ठिकाणी झालेला आहे, परंतु निश्चित प्रकारे सर्वत्र पाऊस होईल असा एक पावसा आपल्याला एक आपला अंदाज आहे। आणि आपल्याला माहिती आहे की कृषी विभागाच्या वतीनं निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना जेवढं काही सहकार्य किंवा जी काही मदत, जे मार्गदर्शन करणं गरजेचं आहे ते करण्याचा प्रयत्न आमचा कृषी विभाग हा निश्चित प्रकारे करतोय। आणि खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जे आपण जी कर्जमाफी योजना आपण सगळ्या शासनाने आपल्याला जाहीर केली होती आणि साधारणतः आज तुम्हाला माहिती आहे की 16,96,000 खात्यांना आपण त्याची यादी ही आपल्याकडे लागलेली आहे। त्यांना आपण विशिष्ट क्रमांक पण आपण केलेला आहे, परंतु काही बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये अडचण वाटत नाहीये, परंतु राष्ट्रीयकृत बँकामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत आणि तक्रारीमध्ये खरं तर ते शेतकरी ज्यावेळेस KYC करायला जातो आणि त्यावेळेस निश्चित प्रकारे त्याचं असणारं कर्ज, त्याची असणारी व्याज आणि रक्कम यामध्ये तफावत दिसते। परंतु मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपल्याला माहिती आहे की सरकारने जो आपल्याला हेअरकट, म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो आपल्या राष्ट्रीयकृत बँका आणि राज्य शासन यांच्यामध्ये जे चर्चा आणि समझोता त्यांची जी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे जरी एखाद्या शेतकऱ्याची रक्कम आज जरी त्याला रक्कम शासनाची जी कर्जमाफी रक्कम कमी दिसत असली तर मी आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच सांगतो, ज्या शेतकऱ्याची थकबाकी ही 2 लाखाच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाणार आहे। रक्कम तुमची जरी शासनाकडून तुमची कर्जमाफी रक्कम जरी तुम्हाला कमी दिसत असली तर ती वरची रक्कम ही तिथल्या त्या राष्ट्रीयकृत बँकेने त्यांनी त्या राष्ट्रीयकृत बँकेने ती द्यायची आहे। त्यामुळे यामध्ये कुठेही गफलत किंवा कुठेही गैरसमज करू नये। त्यामुळे रकमेच्या बाबतीमध्ये जे राज्य शासनाने आपल्याला जी रक्कम जाहीर केली ती संपूर्ण रक्कम, थकबाकी रक्कम तुम्हाला सगळ्यांना तिथं थकबाकी रक्कम ही बँकेमध्ये राष्ट्रीयकृत बँका आणि शासनावरची रक्कम जी शासनाने दिली आणि शासन वरची रक्कम ही
राष्ट्रीयकृत बँक भरणार आहे. त्यामुळं ती बँक तुम्हाला नीलचा दाखला हे माझ्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी नवीन पीक कर्ज सुद्धा त्याला वाटप करायला आम्ही त्याप्रमाणे सांगितलं जाणार आहे. मामा, परवा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासोबत तुमची एक बैठक झाली आणि कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी महाराष्ट्र राज्य अव्वल ठरलंय. कर्जमाफीच्या नाही, ते कृषी विकास आपले कृषी विभाग आरकेवायचे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने चांगलं काम केल्याबद्दल कृषी मंत्र्यांनी देशाच्या कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या आपल्या कृषी विभागाचं म्हणजे मंत्र्यासकट त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. तुम्ही करता त्यामुळे तुमचेही आभार. मामा, गुलाबराव पाटील यांनी एक वक्तव्य असं केलं की शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल पण उद्योजकांना त्रास नाही. त्याचा अर्थ आपण खरं तर वेगळा घेतला, असं त्यांचा अर्थ नव्हता. तो मेळावा उद्योजकाच्या तिथे ह्याचा होता. त्यांनी ते बारीक छोटासा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं त्याचा शेतकऱ्यांना असा अर्थ नव्हता की आम्ही सहन करतो. म्हणजे गुलाबराव पाटील स्वतः शेतकरी आहेत, आम्ही सहन करतो, पण ते पलीकडे उद्योग आपल्या काय उद्योगांना जर लाईट नाही दिली तर ते सहन करू शकणार, असं त्यांच्या बोलण्याच्या अर्थाचा अनर्थ झाला. असं काय नव्हतं. गुलाबराव पाटील पण हाडाचे शेतकरी आहेत आणि त्यामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांविषयी त्यांची भावना ही खूप चांगली आहे. पण त्याचा अर्थ घेताना थोडा हे घेतला आणि बोलताना आपण ते गावातल्या बोली भाषेत ते बोलले की त्यांचा कार्यक्रम होता, ते बोली भाषेत बोलले. याचा अर्थ तसा त्यांचा नव्हता. त्यांचं शेतकऱ्यांविषयी प्रेम आहेच. उलट शेतकऱ्यांना वीज मिळावी, कर्ज माफी मिळावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आम्ही ज्यावेळेस कॅबिनेट मिटिंगमध्ये पाहतो तर शेतकऱ्यांविषयी त्यांना अत्यंत एक जिव्हाळा असतो आणि त्यांची मांडणी ही शेतकऱ्यांविषयीच असते. पावसाच्या संदर्भामध्ये कृषी महाविद्यालयात एक कार्यक्रम जाताना IMDने अंदाज वर्तवला होता पाऊस कमी होईल आणि डॉक्टर रामचंद्र साबळे सरांनी सांगितलं की घाबरू नका, चांगला पाऊस होणार आहे. तर तुम्ही त्यांचा विषय सत्कार केला होता. जो माणूस दरवर्षी चांगला अंदाज वर्तवतो तो बऱ्यापैकी खरा येतो. तर अशा माणसाला मी साबळेसाठी प्रयत्न करणार 100% साबळे सरांना मी जाता पर्सनली थोडा अजून सगळं संपू दे, थोडा मराठवाड्यात अजून जरा पाऊस वगैरे थोडा सगळं खाऊ दे. मी स्वतः साबळे सरांच्या घरी जाऊन मी त्यांना, ठीक आहे पुरस्कार हा तो भाग वेगळा आहे, पण मी स्वतः माझ्या हाताने त्यांना मी पेढा भरवणार आहे. पंजाबराव यांचे अंदाज ते काय आता सगळ्याचेच ऐका ना. ठीक आहे, आपल्याला ऐका ना, तज्ञ असू द्या, हवामान विभाग, आपल्या शेतीत पाऊस पडला पाहिजे, माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, हा आपला महत्वाचा विषय. साखरेच्या भावात चांगली वाढ झालेली आहे, अभिनंदन. त्याचा फायदा निश्चित प्रकारे साखरेचा भाव वाढल्यानंतर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा उसाचा दर मिळणार आहे. अभिनंदन आहे केंद्र सरकारचे चांगले धोरण चाललेले. संभाजीनगरमध्ये पीक विम्याच्या धोरणांमध्ये मोठे बदल दिसून येतो. 7 लाख शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये. पीक विमा भरलेले नाहीये शेतकऱ्यांचे. याचं नेमकं कारण काय आणि धोरणांमध्ये काय लॅक्यून आहे ज्यामुळे इतके मोठ्या प्रमाणावरती कमी झाली? असं धोरणामध्ये वगैरे बदल नाही. गेल्या वर्षीचं जे पीक धोरण होतं, मला वाटतं पीक विमा धोरण होतं, तेच धोरण ह्या वर्षी पण आपण तेच घेतलेले. यामध्ये पीक आपण प्रयोगावरच घेतलेले. पूर्वी आता ते ट्रिगर ज्यादा होते, ट्रिगर ज्यादा असताना किती अडचणी आल्या, काय काय झालं, 1 रुपयात तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे हे अडचणी येऊ नये, ह्या परत शेतकऱ्यांना कुठं पीक विमा सुटसुटीत असावं यासाठी ही नवीन योजना, म्हणजे योजना गेल्या वर्षी 2 वर्षापासून चालू आहे. मला वाटतं कैलासवासी अजितदादा पवार साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले. ठीक आहे, त्यामध्ये काय शेतकऱ्याला अडचणी असतील तर निश्चित प्रकारे त्या अडचणी दूर करून त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना मदतच केली जाईल. ती यादी कधी येणार आहे? कारण दुसरी यादी काहीतरी ऑगस्टमध्ये नाही, दुसरी यादी म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला माहिती आहे की आता ही दोन्ही मिळूनच यादी आपली 16,48,000 2025 अखेरचे थकबाकीदार आणि 2019 हे 11,58,000, साधारणतः 32, मला वाटतं 31 लाख हेच पहिल्या यादीतले सत्कार आहेत आणि 31 लाखापैकी आपण साधारणतः आता 17 लाख लोकांना आपण देतोय. ह्यातच कुणाच्या काय अडचणी वगैरे ते हे पहिल्यांदा हे संपवायचे. साधारणतः कुठले की जे 2019 आणि 2000 आपल्या थकबाकीदार पहिल्या यादीत हे जे 2 येत्या 2 लाखाच्या आतल्या ते येत्या पहिल्यांदा आपण ते संपवतो. त्यानंतर आपण OTS जे 2 लाखाच्या वरच्या रक्कम आहेत ज्या भरून ती संख्या कमी आहे त्यानंतर आपण करतोय आणि त्यानंतर प्रोत्साहन, नंतर तिसरं प्रोत्साहन जे 50 रेग्युलर कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपयाची ती आपली तिसरी 4थी यादीमध्ये ती होईल. तर पहिल्यांदा फोकस ह्या 2 याद्यांना करतोय. ह्या 2 याद्या लवकरात लवकर संपवतोय. साधारणतः आज आपल्याला आजचा जर विचार केला तर साधारणतः 16-17 लाखापैकी 5 लाख खात्यांची आता KYC ही प्रक्रिया शेतकऱ्यांनी आता
पूर्ण केलेली आहे. मग तेव्हा आता 5 लाख लोकांना तर आपल्याला म्हणजे रक्कम द्यायला काहीच अडचण नाही. आणि अजून आम्हाला वाटतं आता रोज आता 50,000 लाख आपल्याला आता ते रोज हा आकडा वाढेल. कारण काय झाले, लोकांना थोड्या काही गोष्टीमध्ये थोडे लोकांचा समज होता, लोकांचा गैरसमज होता किंवा काही अडचणी होत्या पोर्टलमध्ये, त्यामुळे ते आता ते रोज आपण त्यापर्यंत दुरुस्त करतोय. साधारणतः पहिल्यांदा ह्या 17 लाख लोकांना आपण त्याचा शेतकऱ्यांना 17 लाख प्लस हे जे राहिलेले आहेत पहिले म्हणजे 2 लाखाच्या आतले त्यांना आपण पहिल्यांदा तो लाभ देतोय. आणि यानंतर 2 लाखाच्या पुढचे जे पैसे रक्कम भरणार प्लस प्रोत्साहनचे साधारणतः 23,63,000 शेतकरी आहेत. त्यांना आपण रेग्युलर त्यांना हे करू देतो. पण पहिलं टाइमलाईन काय संपेल हो का, आता साधारणतः तुम्हाला मी सांगतो, पहिल्यांदा तर आपण हो का ही प्रक्रिया तर 23 जो प्रोत्साहनची प्रक्रिया ह्याला तर वेळ आहे किंवा ओटी असलं तर आपण मला वाटतं किती तारखेपर्यंत दिली, शेवट त्यांना तारीख मार्च 27 पर्यंत दिलेली. त्यामुळे ह्या 2 विषयात पहिले आपल्याला 2 लाखाच्या आतले आपण पहिल्यांदा संपवतोय, नंतर प्रोत्साहन आणि 2 लाखाचं त्या वरचे असं आपण करतोय. पण मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की अजिबात तुम्ही काळजी करू नका. जरी तुम्हाला बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रक्कम जरी कर्ज खात्यामध्ये सरकारकडून जरी कमी आली म्हणजे तुम्हाला मी सांगतो ती तेवढीच रक्कम, वरची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेने ती भरायची, त्यांनी ती करायची. तसा त्यांचा आमचा समझोता झालेला आहे. असं जर कुठली राष्ट्रीयकृत बँक जर आपल्याला चुकीचं कोण सांगत असेल ताबडतोब त्याच्यावरती निश्चित प्रकारे सरकार म्हणून आम्ही 100% त्यांच्यावरती लगेच ताबडतोब त्यांच्यावरती काय हे करू. असं कुठलाही गैरसमज, तुम्हाला जेवढी रक्कम सरकारने तुमच्या खात्यावर कळवली तुमची संपूर्ण 2 लाखाच्या आतली ही कर्जमाफी, ही रक्कम तुमची माफी होणार आहे आणि तुम्हाला नीलचा दाखला मिळणार आहे. मामा, अक्कलकोटची जी शेती आहे ना ती आता संपत्ती यायला लागले, कारण तिथे सौर ऊर्जा ज्या प्रमाणात वाढायला लागले, ती शेत जमीन आहे ती आता संपण्याच्या मार्गावरती आहे. पीक भविष्यात कसं येणार, तिथे शेतकऱ्यांसाठी जे धान्य आहे ते सुद्धा आता भविष्यात येण्याची शक्यता नाही. शेवटी शेतकऱ्याला कुठलं पीक घ्यायचंय किंवा शेतामध्ये कुठलं सौर ऊर्जाचं त्याला शेतकऱ्याला घेतो, शेवटी शेतकऱ्याला तो अधिकार आहे. शेवटी त्याला जर त्याला नाही कायदा वगैरे असं कायदा करण्यापेक्षा शेवटी शेतकऱ्याला अधिकार आहे. त्याला जर वाटलं की समजा एखादा शेतकरी, काही शेतकरी पुण्यामध्ये असतात, तुमचं म्हणणं अक्कलकोटला त्यांची जमीन असते किंवा त्यांना वाटलं शेतीपेक्षा मला सौर ऊर्जा, मला शेतीपेक्षा हे होतं तर त्यांना तो अधिकार वैयक्तिक तो त्यांचा अधिकार आहे, तो काय आपला अधिकार नाही. आणि या बाबतीमध्ये आम्ही अजूनही सांगतो की शेवटी काही केलं तरी शेतीचं उत्पन्न दिवसेंदिवस भविष्यामध्ये नक्की त्यामध्ये वाढ होणार आहे, शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. फक्त शेतकऱ्यांनी काही गोष्टी थोडं आता आपल्याला माहिती आहे की नवीन टेक्नॉलॉजी, या तंत्रज्ञान, नवीन आधुनिक ह्याचा वापर जर शेतामध्ये तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीमध्ये उत्पादन वाढणार आहे आणि बाजारपेठ सुद्धा निश्चित प्रकारे चांगल्या प्रकारची कशी त्याला मिळेल हा प्रयत्न आमचा राहणार आहे. 2019 ते 2025 दरम्यानच्या शेतकऱ्यांनी ज्यांनी कर्ज घेतलं त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण मागच्या जे कर्जमाफीमध्ये काही शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे त्या योजनेचा लाभ घेता नाही आला, पात्र असताना देखील. मग अशा काही कुठल्या साल कुठलं मागची जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी मागच्या सरकारच्या काळात देण्यात आली होती त्या योजनेत अनेक शेतकऱ्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे त्या योजनेचा लाभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची होती. मी तुम्हाला सांगतो ह्या वर्षी ऐका ना, नाही आपण त्या शेतकऱ्यांना नाही त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की ह्या वर्षी आपण 500 कोटीची तरतूद केलेली आहे. आपण साधारणतः ती रक्कम जास्त आहे, पण आपण निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगतो की त्या योजनेमध्ये जे कोण शेतकरी जे त्यात राहिलेले आहेत त्यांना निश्चित प्रकारे शासन जे शेतकरी त्यामध्ये पात्र आहेत त्यांना ही रक्कम नक्की त्यांची पण कर्जमाफी दिली जाईल. ठीक आहे, आपण म्हणसाल त्यावेळेस 17 आज साल कुठलं, ठीक आहे, राहिलेलं आहे ते राहिलेलं हे मान्यच. आणि ह्या वर्षी त्या बजेटमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये त्यासाठी आपण तरतूद पण केलेली आहे. 2017चे शेतकरी जे पात्र शेतकरी लाभापासून वंचित आहेत त्यांना पण निश्चित प्रकारे शासन त्यांचा पण विचार करणार आहे. ह्याचा त्याचा गपलत नाही, ते वेगळे हे वेगळे. 85 कंपन्यांवर म्हटले तुम्ही कारवाई करणार, त्याची यादी प्रसिद्ध का करत नाही? आहे ना, यादी केलेलं प्रसिद्ध बऱ्यापैकी यादी केलेत ना. नाही नाव मोठं तुम्हाला सांगतो, मोठं बुस्टर 1 मिनिट कंपनी कुठे ते कृषी आयुक्तालयाकडून ती यादी बनवण्याचा प्रयत्न. नाही कुणी दडवत नाही. हो का, सगळे 1 मिनिट आता तुमच्या ऐका ना. हो का, मी सांगतो ना, तक्रार असल्या प्रमुख कंपन्या बुस्टर प्लांट, जेनेटिक प्रायव्हेट लिमिटेड, नाही ह्याच 90-95% ह्याच कंपन्या मोठ्या आहेत, बाकीच्या काय नाहीत. बघा, बुस्टर, रवी हायब्रिड सीड्स अँड रिसर्च, ओसवाल सीड्स, यशोदा व पार्सजेनेस्टिक आणि LLP ह्याच मोठ्या कंपन्या, ह्या सगळ्या मोठ्या आहेत. 85 मध्ये जे राहिले नाही सगळे आहेत ना, सगळे ह्याच्यावरती 85 FIR दाखल केले म्हणजे
ह्यात डबल टिबल ह्यांच्यावर सुद्धा असतील ना या पवार दाखल असतील. राजकीय प्रश्न पवारांनी मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर आता काल सुनील तटकरेंनी पण मोदींची भेट घेतलेली आहे. काय दोन्ही जणांना काय नेमकं राजकीय बऱ्याचशा चर्चा सुरू आहेत गेल्या काही दिवसांपासून पवार बघा पवार साहेब, मी पाठीमागे काल पण सांगितलं की पवार साहेब हे देशाचे नेते, त्यांना कुणी भेटू शकतं, त्यांचं मार्गदर्शन कुणी घेऊ शकतं, त्यांचा सल्ला कुणी घेऊ शकतं आणि त्यामुळं त्यांना भेटणं किंवा त्यांनी कुणाला भेटणं यामध्ये राजकीय काही विषय नाहीये. पवारसाहेब हे देशाचे नेते. मला वाटलं की कृषी विभागाच्या संबंधित काय आपल्याला सल्ला घ्यायचा आहे तर मी पवार साहेबांना भेटू शकतो की केव्हाही कधी भेटू शकतो, याचा अर्थ तो काय राजकीय विषय राहतो. तुमच्या प्रदेशाध्यक्षांनी मोदींची 100% प्रदेशाध्यक्ष हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मोदी साहेब हे देशाचे नेते आहेत, देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून निश्चित प्रकारे त्यांच्या विभागाकडे असेल किंवा राज्यासाठी काय त्यांना आणायचं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील ते कधी किंवा आपण म्हणला राजकीय, ते राजकीय त्यांच्याशी चर्चा करू शकतात, बोलू शकतात. तो तेवढा त्यांना, मोदी साहेब शेवटी आमच्या महायुतीचे प्रमुख आहेत त्यामुळे त्यांना तो तेवढा अधिकार आहे मोदी साहेबांना, आणि अध्यक्ष म्हणून त्यांना पण तेवढा अधिकार आहे. तांत्रिक उत्तर झाली. चर्चा ज्या सुरू आहे त्याच्यामध्ये इन्व्हिटेशन मध्ये तुम्ही शरद पवार तुमच्या एनडीए सोबत राहतील किंवा पॅसिव्ह राहतील आणि ते बिल मंजूर करून घेण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहे त्यात त्यांना इंडिया आघाडीमध्ये घ्यायचा प्रयत्न सुरू आहे शरद पवारांच्या पक्षाला. आता या बाबतीमध्ये जे आमचे एनडीचे प्रमुख, एनडीएचे बरोबर नाही, या बाबतीमध्ये मी सांगितलं, या बाबतीमध्ये जे आमचे प्रमुख आहेत त्यांच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असेल. हा काय आपल्या राज्याचा विषय राहत नाही त्यामुळं नाही, माझ्या कानावरती काही नाही, परंतु हा विषय त्यांचा असल्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी कुठलाही पक्ष, कुठलाही वरचे वरिष्ठ त्यांच्या एखादं बिल मंजूर करून घेण्यासाठी असेल किंवा कुठली एखादी असेल तर शेवटी एकमेकाला मदत सहकार्य करत असतात. मामा थेट प्रश्न, विलिनीकरण होणार आहे की नाही, तुमचा पक्ष किंवा तुमचे पक्षश्रेष्ठी त्यासाठी राजी आहे की नाही? पवार साहेबांनी आमचे संपूर्ण माहिती आहे की तुमचे वरिष्ठ त्याला राजी नाहीये. नाही, या बाबतीत ऐका ना, आपला प्रश्न एकदम बरोबर आहे. या बाबतीमध्ये शेवटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आमच्या राज्याच्या प्रमुख सुनेत्रावहिनी पवार आहेत, आमचे तटकरे साहेब आहेत, आमचे पटेल साहेब आहेत, आमचे भुजबळ साहेब आहेत. ही मंडळी आमची वरिष्ठ आहेत. ते वरिष्ठ शेवटी हा निर्णय वरिष्ठांचा आहे आणि वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना नक्कीच तो मान्य आहे. त्यामुळे वरिष्ठ हा निर्णय वरिष्ठांचा आहे आणि वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व आमदारांना मान्य आहे. वरिष्ठांची इच्छा काय? वरिष्ठ माहिती अशी वरिष्ठ तुमचे तयार नाहीत विलिनीकरणाला? नाही, आता तयार आहेत का ना आहेत म्हणण्यापेक्षा शेवटी त्यातनं आम्ही एकत्र बसून चर्चा आमच्याशी होईल. चर्चा झाल्यानंतर चर्चेत नक्की ते काय तर आमच्या समोर प्रस्ताव मांडतील त्यावेळेस आम्ही निश्चित चर्चा करू. तुम्हाला अशी काही भीती आहे की विलिनीकरण झालं तर पुन्हा तुमचा पक्ष आयोजन केलं जाईल? अजिबात तसं काही नाही. शेवटी सुनेत्रावहिनी पवार दादा, शेवटी अजितदादा पवार साहेबांचा त्यांना वारसा आहे. तर निश्चित प्रकारे ह्या बाबतीमध्ये असं कुणी हायजॅकचा वगैरे विषय नाही. आणि शेवटी त्या बाबतीमध्ये मी म्हणून म्हटलं की शेवटी या बाबतीमध्ये आपल्याला वरिष्ठच योग्य तो बोलतील. नाही, माझं मत असण्यापेक्षा, वैयक्तिक मतापेक्षा शेवटी मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि पक्षाच्या नेत्याचं जे मत असतं शेवटी ते कार्यकर्त्याचं मत असतं. मामा जरा बोगस बियाण्यांच्या एकूण किती तक्रारी आल्या, किती गुन्हे दाखल झाले आणि काय कारवाई केली? तुम्ही उशीर आला काय? एकत्र बाईट पाहिजे जरा ते दोघांची आकडेवारी ऐका ना, साधारणतः मी तुम्हाला सांगतो, आपल्याला फक्त सोयाबीन बियाच्या बाबतीमध्ये, बोगस बियाच्या बाबतीत तक्रारी आल्यात. काही ठिकाणी त्यामध्ये साधारणतः आपल्याला माहिती आहे की सोयाबीनची राज्यामध्ये साधारणतः पेरणी काल अखेर 45,10,000 हेक्टर एवढी पेरणी झाली आणि त्यामध्ये बियाण्याची आपल्याकडे उपलब्धताही आपल्या प्रमाणामध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे की उगवण क्षमतेबाबत साधारणतः 17,337 तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या आणि त्या तक्रारी साधारणतः अकोला, अमरावती, बुलढाणा व यवतमाळ जिल्ह्यामध्ये जास्त तक्रारी यामध्ये होत्या. आणि तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने पाहणी केलेली प्रकरणे साधारणतः 10,000 प्रकरणे त्यांनी 10,113 प्रकरणे त्यांनी पाहणी केली आणि साधारणतः 7,811 ठिकाणचे नमुने या सर्वांनी घेतले आणि त्यामध्ये अप्रमाणित 1,082 एवढे नमुने आपल्याला आढळून आले आणि त्यामध्ये साधारणतः एकूण कंपनीच्या विरोधात आपण 85 कंपन्या विरोधात FIR दाखल करण्यात आले आहे
आणि तक्रार असलेल्या प्रमुख कंपन्या बुस्टर प्लांट, जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, रवी हायब्रिड सीड्स अँड रिसर्च, श्री ओसवाल सीड्स, यशोदा व पाश्व जेनेस्टिक LLP अशा कंपन्यावरती, मोठ्या कंपन्यावरती आपण त्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि साधारणतः आपल्या जर एकूण क्षेत्राच्या 45 लाख हेक्टरच्या तुलनेत साधारणतः 24,000 हेक्टर हे बाधित क्षेत्र आज आपल्याला आढळलेलं आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. हा. गुरुपौर्णिमेला तुम्ही अजितदादांना भेटून शुभेच्छा देत होता, त्याचा आशीर्वाद घेत होता, मात्र आज दादा नाहीत. कशा पद्धतीने बघता? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दादा आमच्या सर्वांचे नेते होते. आज खरंच गुरुपौर्णिमा आहे. दादांचा आशीर्वाद, दादांचा एक आवाज जर ऐकला आणि दादांना जरी पाहिलं तरी एक मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये निर्माण व्हायची. आज दादा आपल्यामध्ये नाही, त्याचं निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना दुःख आहे. आणि खरंच दादांसारखा नेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा जन्मणार नाही. अत्यंत खऱ्याला खरं मानणारा आणि खोट्याला खोटं मानणारा आणि अत्यंत स्पष्टपणे आपली भूमिका मांडणारा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाही. खरं तर माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते ज्यांचा राजकीय वारसा नसताना सुद्धा दादांनी घडवले आणि दादांनी उभे केले. आणि दादांनी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडे अशा अनेक कार्यकर्त्यांना या राज्यामध्ये मोठ्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. निश्चित प्रकारे यावेळेस दादांची आठवण आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आम्हा सर्वांना आहे. निश्चित प्रकारे दादांचा आशीर्वाद जरी दादा नसले तर शेवटी दादांचा विचार, दादांचा आदर्श, दादांची शिकवण घेऊन आम्ही सगळेजण काम करतोय आणि दादांचा आशीर्वाद निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना आहे.